UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। लोकसभेत वोट जिहाद पाहायला मिळाला। संघटित मतदानामुळे काही लोकांचा आत्मविश्वास वाढलाय। सभेत देवेंद्र फडणवीसांचं विधान। फडणवीसांच्या तोंडात हल्ली जास्त जिहाद येतोय। भ्रष्टाचारी त्यांच्यासोबत, मग त्यांनी भ्रष्टाचाऱ्यांशी निकाल लावला बोलू का? संजय राऊतांचं प्रत्युत्तर। आरक्षणाशिवाय निवडणुका घेतल्यास तुम्हाला विजयाचा टिळा लागू देणार नाही, जरांगे पाटलांचा सरकारला इशारा। संभाजीराजेंनी माझ्या अंगावर मारेकरी घातले, गोळ्या घातल्या तरी लढाई थांबवणार नाही, लक्ष्मण हाके आक्रमक। हाकेची सुरक्षा वाढवली। ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी मद्यप्राशन केलं नव्हतं। हाकेंच्या वैद्यकीय चाचणीनंतर निष्कर्ष, सूत्रांची माहिती। हाके कोणत्या बारमध्ये जाऊन दारू पितो सर्वांना माहिती। आता फक्त ट्रेलर दाखवला। जरांगेंच्या विरोधात काही केल्यास पूर्ण पिक्चर दाखवू, मराठा समन्वयक गंगाधर काळकुटेंचा इशारा। अमरावतीत शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख गोपाल अरबट यांच्या गाडीवर गोळीबार। मध्यरात्री गाडीवर गोळीबार झाल्याची माहिती। फॉरेन्सिक टीमकडून गाडीची तपासणी। नायर रुग्णालय प्रकरणात मुख्यमंत्री शिंदेंच्या आदेशानंतर नायर रुग्णालयाच्या डीनची बदली। कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ होत असल्याची MBBS विद्यार्थ्यांची तक्रार। डीनची फक्त बदली करून उपयोग नाही, महिला वरिष्ठ अधिकाऱ्याकडून आरोपांची निष्पक्षपातीपणे चौकशी होणं गरजेचं, संदीप देशपांडेंची मागणी। बंदूक कपाटात ठेवताना गोविंदाकडून मिसफायर, पायातील गोळी काढल्याची गोविंदाची माहिती। गोविंदाची बंदूक पोलिसांकडून जप्त। मुख्यमंत्री शिंदेंकडून फोन करत गोविंदाची विचारपूस। अडचण असती तर लाडकी बहीण योजना आणलीच नसती, 10 वर्ष अर्थमंत्री म्हणून काम करतोय। गडकरी काय म्हणाले ते त्यांच्याकडून जाणून घेईन, अजित पवारांची प्रतिक्रिया। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज मुंबई आणि नवी मुंबई दौऱ्यावर। मुंबईतील आमदार खासदारांसोबत दुपारी बैठक। विधानसभेच्या तयारीचा आढावा घेणार। लोकसभेत सर्वात जास्त जागा काँग्रेसला मिळाल्या। मवियाच्या सरकारमध्ये मुख्यमंत्री काँग्रेसचाच असणार, पृथ्वीराज चव्हाणांचा दावा। चाकण MIDCतून कंपन्या राज्याबाहेर गेल्याची अफवा। निवडणूक जवळ आल्यानं विरोधकांकडून आरोप सुरू, अजित पवारांची प्रतिक्रिया। असे होलसेल पद्धतीने उद्योग गेल्यास पुण्याचा नंबर खालून 5वा असेल। उद्योग स्वतःहून गेले की त्यांना गुजरातचा कोणी मार्ग दाखवला, अंबादास दानवेंचा सवाल। संभाजीनगरातील कन्नड विधानसभेवर अजित पवारांकडून दावा। व्हिडिओ व्हायरल। संतोष कोल्हेंना कन्नड विधानसभा लढवण्याच्या सूचना। संभाजीराजेंच्या स्वराज्य संघटनेची आता महाराष्ट्र म्हणून निवडणूक आयोगाकडे नोंदणी। सप्तकिरणांसह पेनाची नीब, पक्षाला आयोगाकडून चिन्ह। शिवसेना राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी। दादा गटाला घड्याळ चिन्ह देण्याविरोधातील पवार गटाच्या याचिकेवरही सुनावणीची शक्यता। मुस्लिम समाजाविषयीच्या वक्तव्यांमुळे नितेश राणेंच्या भूमिकेवर भाजपचे नेते हाजी अराफत नाराज। हाजी अराफत शेख यांच्याकडून पक्षाचा राजीनामा देण्याचे संकेत। BRS पक्षाचे राज्यातील प्रमुख पदाधिकारी पवार गटात प्रवेश करणार। BRSचे पदाधिकारी 6 ऑक्टोबरला शरद पवार यांच्या उपस्थितीत प्रवेश करणार। बुलढाणा, हिंगोली, भंडारा, अमरावतीसह 8 नव्या वैद्यकीय महाविद्यालयांना मंजुरी। केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांची माहिती। मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाच्या वेळापत्रकात 5 ऑक्टोबरपासून बदल। 20 जलद लोकल CSMT ऐवजी दादरहून सुटणार। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।